श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, एक वेळ तुम्ही चेहऱ्यानं सुंदर नसाल, पण तुमचं मनाचं सौंदर्य हे प्रत्येकाला आकर्षित करत असते. लोक स्वभावाच्या प्रेमात पडली की चेहऱ्याकडे बघण्यात अर्थ नसतोय. परंतु श्रोते हो, तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असला ना आणि तुमचं विचार हे जर कुरूप असतील ना, तर तुमचं शारीरिक सौंदर्य हे असून नसल्यासारखं असतंय. तुमच्या रूपाला मोहून तुमच्या सानिध्यामध्ये असलेली प्रत्येक व्यक्ती ही तुमचा स्वभाव बघून तुमच्यापासून दूर निघून जात असते. त्यामुळे श्रोते हो, मन सुंदर करण्याचा प्रयत्न करत राहा. कारण शरीराच्या सौंदर्याला ही काळाची सीमा असते, एक मर्यादा असते. पण मनाचं सौंदर्याचं गुणगान हे तर मृत्यूनंतर सुद्धा केलं जात असतं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. वयाच्या एका टप्प्यात आल्यावर मनासारखं असो किंवा मनाविरुद्ध आयुष्य हे फक्त जगावं लागतं. प्रियकराला बंधनात अडकवून दुसऱ्याच्या मिठीत लपावं, एवढी चारित्र्यात चरबी नसावी. ज्याच्यासाठी मनात घर बनवले त्यात त्याला घुसमट व्हावी, एवढी त्या घरात गर्दी नसावी. ज्यानं मला जे काही दिले त्यांना ते दुपटीनं मिळावं, इतकीच प्रार्थना देवाकडे करा. प्रेम म्हणजे हजारो पर्यायांमध्ये एकावर श्रद्धा ठेवून जगणं. सदाफुलीमध्ये सुगंध शोधायचा नसतो, शोधायचा असतो तो साधेपणा, सदा फुलत राहण्याचा. सहन न होणाऱ्या गोष्टी जेव्हा माणूस हसत हसत सहन करतो, तेव्हा तो माणूस म्हणून जिंकलेला असतो. कष्ट करायला कधीच लाज नसावी, जो लाजला तो संपला. आयुष्य सरून जातं, पण काही गोष्टी या मनातच राहून जातात. कमी वेळेचे सोबती अनंत काळाच्या आठवणी देऊन जातात. अचानक बदललेलं बाहेरचं हवामान आणि अचानक बदललेली जवळची माणसं ही दोन्ही तब्येतीसाठी आणि आयुष्यासाठी घातक असतात. आपल्याला मिळालेले चांगले सहकारी ही आपल्या चांगल्या वागणुकीची आपल्याला मिळालेली एक देणगी असते. जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल, आणि रबराला एवढाही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल. माणसानं थोडं मस्तीखोर असलं पाहिजे, कारण सिरियस लोक तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा असतात. प्रत्येकानं किमान स्वतःपुरती चांगली व्यक्ती होण्याची जबाबदारी उचलली तर जगात चांगल्या माणसांची कमतरता कधीच भासणार नाही. समाज तप्त सूर्यासारखा असतो. आगीचा किती वर्षाव झाला तरी सूर्यफूल सूर्याकडेच पाहत राहतं, तोंड फिरवत नाही. समाजाला तोंड देताना सुद्धा टवटवीत राहायचं. मस्करी केली असं बोलून लोक अनेकदा मनातलं बोलून जातात. फक्त वेळच असे की ते सांगू शकते माणूस कसा होता आणि तुम्ही त्याला काय समजत होता. पैसा, सौंदर्य आणि इज्जत या तीन गोष्टींचा कधीच गर्व करू नका. कारण पैसा एका झटक्यात, सौंदर्य एका आजारात, इज्जत
एका चुकीमुळे नष्ट होऊ शकते. समोरचं पात्र हे किती पात्रतेच आहे हे बघूनच आपलेपणा उधळायचा असतो. जीवनात नेहमी आनंदात जगायचं असतं, कारण एक दिवस आपणच आपल्या कार्यक्रमात गैरहजर असणार आहोत. कोणाचे कसेही विचार असू दे, शेवटी स्वतःचा विचार महत्वाचा असतो. कधी कधी असं वाटतं आयुष्याचं गणितच चुकले. नको असलेल्या माणसांची बेरीज होत गेली आणि हवी असलेली माणसं आयुष्यातून वजा होत गेली. जेव्हा हारलेली व्यक्ती ही हारल्यानंतर सुद्धा हसते, तेव्हा जिंकलेली व्यक्ती जिंकण्याचा आनंद गमावून बसते. बंधनात नका ठेवू कोणाला. प्रत्येक नात्याला मोकळं सोडा. जे आपले असतील ते जाणार नाहीत आणि जे मतलबी असतील ते थांबणार नाहीत. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. मदतीचा हात तेच देतात जे मनानं श्रीमंत असतात. झाकल्या मोठीतील सत्य जेव्हा बाहेर पडतं तेव्हा आयुष्याचा खरा संघर्ष चालू होतो. कधी कधी निसर्ग सुद्धा सोन्याची उधळण करत असतो. फक्त आपल्याला ते सोनं डोळ्याच्या तिजोरीत साठवता आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी व्यवहार हा पाळायचा नसतो. काही ठिकाणी ऋणानुबंध जपायचे असतात. बाजारात गेलं की सगळं विकत मिळतं. फक्त चांगल्या मनाची व्यक्ती फुकट भेटायला नशीब मोठं असावं लागतं. बाप पाठीमागं असला की भीती मरते. मग ती सायकल चालवायची असो की आयुष्य जगायचे. आपली संगत ही केवळ आपलेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचेही भविष्य ठरवत असते. म्हणून संगत नेहमी चांगली असावी.